यावेळी पहिला चेंडू सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज इंद्रपाल याच्या माध्यमातून. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू निर्धाव चेंडू. अतिशय देखणे आयोजन आणि सुंदर मैदान आपण पाहतोय. यावेळी लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक प्रेक्षक आणि चेंडू जाईल लॉंग अंच्यावरून. आजच्या दिवसामधील पहिला षटकार. गोवर याच्या बॅटमधून आजच्या दिवसामधील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळत आहे. या आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. चेंडू स्लॉटमध्ये आणि त्याला पाठवलेला आहे फलंदाजाने दुसऱ्या प्लॉटमध्ये. तर स्वर्गीय कबीर निर्मल स्मृतीमधील पहिला षटकार गोवर या फलंदाजाच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. अकाउंट ओपन होते ते 6 धावेने गोवर ऑफ द मार्क. जयदुर्ग सुरे बी विपक्ष 4 बी अशी लढत, पहिलीच लढत आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू निर्धाव आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक षटकार आपण पाहतोय. षटकारीन धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती बिनबाद 6. इंद्रपाल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर राईट आर्म द विकेट. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी उंची जास्त आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुरेख झेल आणि पहिला फलंदाज फेलला. पहिल्या विकेटचं पतन गोवर बॅक टू पॅव्हलियन. तो सुरे बी या संघाला. यावेळी कट करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. स्कट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होऊ शकला नाही. चांगली वापसी, चांगला कमबॅक केलेला आहे गोलंदाज इंद्रपाल याने, कारण दुसऱ्या चेंडूवर षटकार खर्च केला होता आणि त्यानंतर अतिशय सुरेख वापसी करताना कलेराम केनी यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, जे आमचे सहकारी समालोचक आहेत. यावेळी चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे, ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑन रिझर्वमध्ये एक धाव पूर्ण आणि फक्त एकाच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजानं. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळते. डीपला सिंगलने धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या सिंगलने वाढून झाली ती धावपलकर 7 धावा. या चषकामधील पहिला सामना, उद्घाटनीय सामना आपण पाहतोय न्यू 40+ मधील जयदुर्ग सुरे बी विपक्ष 4 मानकुली बी या दोन संघामध्ये. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक मार्गस्थ आहे. मानकुली बी संघाकडून पहिले षटकातील तो गोलंदाज इंद्रपाल माली. यावेळी सामना करायला फलंदाज गोविंद, जो नुकताच खेळपट्टीवर आलेला नौका फलंदाज आहे. यावेळी बॅकफुलला जाऊन चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून काढलेला आहे. स्क्वेअर लेग रिझनमध्ये खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. स्लॉफी वर्क जोपर्यंत कव्हर केला जातोय दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून, तोपर्यंत फलंदाज 2 धाव पूर्ण करतायत. या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपलकर 9 धावा. तर पहिल्या षटकाची समाप्तीचा इशारा होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जयदुर्ग सुरे बी संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती धावपलकर 1 बाद 9 धावा. पहिला फलंदाज 6 धावसंख्येवर बाद होऊन परतलेला आहे गोवर, ज्याने आपल्या संघासाठी 7 धावांचं योगदान दिलं होतं. हा उद्घाटन सामना पहिला आपण पाहतोय
स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकामधील नवीन 40+ मधील हा पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेव स्पोर्ट्स पाये आणि आई जोगेश्वरी जुनॉल्को या दोन संघामध्ये. त्यानंतर आजच्या दिवसामधील तिसरा सामना आपण पाहणार होता गावदेव स्पोर्ट्स दिवे विपक्ष सचिन स्पोर्ट्स पूर्णा. आजच्या दिवसामधील चौथा सामना आपण पाहणार आहोत जय बजरंग कारेलो विपक्ष मीर स्पोर्ट्स बरोडे. आणि आजच्या दिवसामधील पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल भद्रामूर्ती कालेर विपक्ष विलास स्पोर्ट्स राहणार या दोन संघामध्ये. यानंतर सामना असणार आहे तो गावदेव स्पोर्ट्स पाई आणि आई जोगेश्वरी जुनॉल्को या दोन संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे, कारण या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर लगेच आमच्या टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. पाय संघाचा संघनायक आणि जुनॉल्को संघाचा संघनायक आपण टॉससाठी पूर्णपणे रेडी राहायचं आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज मार्गावर गोलंदाज कालिदाम केनी येतोय. आता मात्र विखुरलेले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कारण पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि आत्ता मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक जास्त संख्येने आपण पाहतोय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न केला होता. पाय संघाचा संघनायक आणि जुनॉल्को संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. यावेळी लॉवर फुलटा चेंडू क्षेत्ररक्षण हे आपण रिप्ले पाटील आणि यावेळी स्क्वेअर लेग मध्ये चेंडू या दोन धावीने संघाची धावसंख्या वाढेल आणि धावसंख्या 2 ने वाढून झाली ती धावपलकर 15 धावा. उद्घाटन सामना आपण पाहतोय स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषक 2021 मधील जयदुर्ग सुरे बी विपक्ष चौथा युरोप मानकोली बी या दोन संघामध्ये. यावेळी बॅटची आउटर एज चेंडू शॉर्ट पॉईंट रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत सिंगलवर समाधान मानतात फलंदाज. सिंगलने सूर्य बी संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 16 धावा. आजच्या दिवसामधील हा पहिला आणि उद्घाटन सामना आपण पाहतोय. नाणेफेक हारल्यानंतर जयदुर्ग सुरे बी हा संघ फलंदाजी करताना नाणेफेकाचा कौल गमावला होता या संघाने आणि फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज कालीराम केनी यांच्याकडून. या षटकामधील हा शेवटचा चेंडू शिल्लक असणार आहे. सामना करेल फलंदाज गोविंद. पावलांचा वापर करण्यामुळे पाय संघटित दोन षटक प्रति षटकामागे सूर्य बी संघाने धावसंख्या झळकवलेली आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्गावर मनोज केनी येतोय.
तिसरे षटक हाताळण्यासाठी आजच्या दिवसामधील पहिला उद्घाटनी सामना सध्या सुरू आहे आणि यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत आई जोगेश्वरी जुनवालखे विपक्षी गावदेव स्पोर्ट्स पाये या दोन संघामध्ये. मंदेश मात्रे यांच्या आणि तर मनोज जर आपण आपल्याला दिलं जाईल. गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. एक चोटी धाव पूर्ण करतायत फलंदाज. लेगबाज इशारा पंचांकडनं. सिंगलने धावसंख्या वाढून झालेले ते धावपकडे 19 धावा. पहिला सामना आपण पाहतोय चौथ्यावर मानकुली बी विपक्ष जयदुर्गा सूर्य बी या दोन संघामध्ये आणि आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहणार होतो गावदेव स्पोर्ट्स पाये विपक्ष आई जोगेश्वरी जुनवालखे या दोन संघामध्ये. यावेळी आडव्या भेटणे खेळण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडू समाप्ती. सामना करतोय फलंदाज भूषण. धावसंख्या 21 आपण पाहतोय. तिसरे षटक मार्गस्थ असताना दोन फलंदाज बाद होऊन फॅनमध्ये परतलेले आहेत. तिसरे षटक मार्गस्थ मनोज केनी मानकुली बी संघाकडून तिसरे षटक हाताळण्यासाठी आलेले आहेत. यावेळी मेच टाइम फटका चेंडू हवेमध्ये मात्र झेल होण्यासारखी संभावना नाही. जोपर्यंत बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत फलंदाज 2 धावा पूर्ण करतायत. मात्र तिसरी धावेचा प्रयत्न करताना फलंदाज धावपात होतोय. धावसंख्या 23 आणि 23 या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेले आहेत जयदुर्गा सूर्य बी या संघाचे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. पहिले षटक इंद्रपाल माली यांनी हाताळलं होतं. दुसरं षटक हाताळलं होतं कालीराम केनी यांनी आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गावर आपण मानकुली बी संघाकडून पाहतोय मनोज केनी यांना. गावदेव स्पोर्ट्स पाये संघाचा संघनायक आणि आई जोगेश्वरी जुनवालखे संघाचा संघनायक. आई जोगेश्वरी जुनवालखे संघाचा संघनायक आणि गावदेव स्पोर्ट्स पाये संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर लगेच टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. आमच्या मान्यवरचे शुभ असते जिथे आमचे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सरी सज्ज असणार आहेत. यावेळी सुरेख चेंडू एक अफिली तिथे पाहायला मिळतो. मात्र पंच संबंध नाहीत. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज रनआउट होतोय. हॅलो चेक. हॅलो 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 चेक. हॅलो. पहिला फलंदाज 6 या धावसंख्येवर बाद झाला होता. दुसरा फलंदाज 16 या धावसंख्येवर बाद झाला. तिसरा फलंदाज 23 आणि चौथा फलंदाज नुकताच 24 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. तर असे 4 टॉप ऑर्डरचे फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये परतलेले आहेत. धावसंख्येवरून पाहतो धावफलकावर 24 धावा. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 24 नाणेफेक हाडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जयदुर्गा सूर्य बी संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पहिले षटक हाताळलं होते इंद्रपाल
यांनी आपल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये कालीराम केनी यांनी आपल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या होत्या आणि मनोज केनी यांनी आपल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. तर शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल माले वेले मानकुली रोड इन करून गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. शेवटचे षटक असणार आहे आणि हे शेवटचे षटक हाताळण्यासाठी विशाल माले तर सामना करेल फलंदाज सुभाष. यावेळी फुलटा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू गणेश केनी आणि यांच्या हातून झेल सुटणं अशक्य आहे. तर गोलंदाजाला 16 संधी जर आपण विकेट हॅट्रिक करता तर उपसरपंच शर्मिला यशपाल माले मॅडम यांच्याकडून तब्बल आपल्याला 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर विकेट हॅट्रिकची संधी नक्कीच असणार आहे गोलंदाजाला, कारण पहिल्याच चेंडूवर विकेटचं खुराक त्यांनी प्राप्त केलेलं आहे आणि कौतुक करावं लागेल गणेश केनी यांचं. फिर से एक बार छोटा बम बडा धमाका, कारण या इनिंग मधील दुसरा झेल त्यांनी पकडलेला आहे. सेफ यांना आपण पाहतोय मानकुली बी संघाचं सध्या ऑन साइडला क्षेत्ररक्षण करताना. निम्मा संघ गाळत झालेला आहे, कारण 5 फलंदाज बाजून फॅलोमध्ये परतलेले आहेत. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 24 धावा. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय राहुल. राकेश आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये. तर शेवटचं षटक हाताळतोय गोलंदाज विशाल माले, ज्याला हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे. उपसरपंच शर्मिला यशपाल माले मॅडम यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यावेळी ऑनड्रॉय केलेल्या चेंडूला कॉर्नर रिझनमध्ये थोडंसं पंबलिंग पाहायला मिळतं. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र निशाणा साधला जात नाही आणि तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतात फलंदाज. या 2 धावीने संघाची धावसंख्या वाढून झाली ती धाव 26 धाव. 26 लॉस ऑफ 5 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळी पंचांचा बिमर नोचा इशारा. आणि फलंदाज धावबादही झालेला आहे, मात्र पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. 1 धाव धावफलकामध्ये जोडली जाईल आणि एका धावीने संघाची धावसंख्या वाढून झाली ती धावफलकावर 27 धावा. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल गावदेव स्पोर्ट्स पाये विपक्ष आई जोगेश्वरी जुन्नर या 2 संघामध्ये. दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण या षटकांच्या सामन्यानंतर लगेच टॉस केला जाईल आणि आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या उद्घाटनीय सामना आपण पाहतोय चौथा विभाग मानकुले बी विपक्ष जयदुर्ग सुरे बी या 2 संघामध्ये. ओले आपण सुरू असलेल्या सामन्याकडे 8व्या क्रमांकावर खेळण्यासाठी नवीन फलंदाज विजय येतोय. यावेळी लॉफ्टेड फटका, क्षेत्ररक्षक पेश आहे. धावसंख्या 6 ने वसंत मारते. धावसंख्या 6 ने वाढून झाली ते धावफलकावर 33 धावा. स्लॉगवरचा षटक सुरू आहे. हाणामारीचे षटक सुरू आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारीचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज राकेश याच्या बॅटमध्ये. राकेश षटकरने पोहोचतो आपल्या वैयक्तिक 8 या धावसंख्येवर. विशाल माले आणि विशाल ह्याच्या विरुद्ध हा विशाल फटका आपण मागील चेंडूवर पाहिला होता. यावेळी फुलटा चेंडू, चुकीचा चेंडू. आपल्याला पाहायला मिळाले, म्हणूनच मी नेहमी म्हणतो मिक्सर जरूर है व क्रिकेट के स्लॉगर में सिक्सर जरूर है. आणि 2 सिक्सर आपल्या स्लॉगर मध्ये आपल्या बॅक टू बॅक पाहायला मिळतात.
धावसंख्या 6ने वाढेल आणि धावसंख्या 6ने वाढून दिली ती धावपलकावर 39 धावा 39. अतिशय सुरेख फलंदाजी करताना राकेश आणि षटकांच्या हॅट्रिकवर कमलाकर वजे यांच्याकडून आणखीन एक षटकार मारला तर 1000 रुपयाचा पारितोषिक. यावेळी मात्र चेंडू सरळ निघून जातोय यष्टरक्षकाच्या मध्ये. यावेळी मात्र गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळतं. हलूवर चेंडू हाताळला होता गोलंदाज विशाल माले यांनी. चांगली वापसी करताना विशाल माले आपल्याला या चेंडूवर पाहायला मिळतोय. अंतिम षटकामधील अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल विशाल माले तर सामना करेल फलंदाज राकेश. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस गतीला ओळखलं पारखलं आणि त्याला फेकून दिलंय सीमा पार. आणखीन एक षटकार. बी संघाने प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावफलकावर निर्धारित 4 षटकामध्ये धावा झळकलेल्या त्या 45 आणि 46 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे चौथा युवा मानकुली बी या संघासमोर. तर यानंतर आपण लगेच जाऊया आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये टॉस बॉक्स मध्ये जिथे दोन्ही संघाचे संघाने सज्ज आहेत आणि सज्ज होतात आमचे सहकारी समालोचक मान्यवर. धन्यवाद सुभाष धुमाल सर. मित्र आपण स्वर्गीय धीरज बाबू पाटील टॉस बॉक्समध्ये आहोत. नक्कीच यापुढील जो सामना होणार आहे आई जोगेश्वरी जून अंदुरकी दमन चषक विजेता संघ आणि कान्हाई पाये दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या मी गावदेवी पाये या संघाचे कॅप्टन आपण या मान्यवर कक्षामध्ये मी विनंती करेन सौ शर्मिलाजी यशपाल माली उपसरपंच मानकोली, सौ सविताजी शरद केनी ग्रामपंचायत सदस्य मानकोली आणि श्री अविनाजी बालाराम माळी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य. तिन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण टॉस बॉक्समध्ये येऊन ही टॉस करायची आहे. आपला हार्दिक स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. वेलकम. दमन चषक विजेता आई जोगेश्वरी जुनांदूर की संघाचे कॅप्टन माझ्या जोडीला आहेत. गावदेवी पाये संघाचे कॅप्टन माझ्या जोडीला आहेत. आमच्या पाहुण्या सौ सविताजी शरद केनी ग्रामपंचायत सदस्य, सौ शर्मिलाजी यशपाल माळी उपसरपंच मानकोली आणि अविनाजी बाळाराम माळी ग्रामपंचायत सदस्य मानकोली. तिन्ही मान्यवरांचं मी टॉस बॉक्समध्ये स्वागत करतोय. स्वर्गीय धीरज बाबू पाटील टॉस बॉक्समध्ये आहोत. कॉल कोण करेल? गावदेवी पाये संघाचे कॅप्टन टॉस करतील. बोलायचं यस. आणि गावदेवी पाये संघाने टॉस जिंकलेले सर्व मान्यवरांना विनंती करतोय पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवा, सन्मान वाढवा. आपला हार्दिक स्वागत आहे. गावदेवी केवनी संघाचे कॅप्टन टॉस जिंकलेले काय निर्णय? धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा. तर या ठिकाणी टॉस झालेली आहे. नक्कीच गावदेवी पाये संघाने टॉस जिंकलेले प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केलेला आहे आई जोगेश्वरी जुनांदुरकी संघाला प्रथम फलंदाजीसाठी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. स्वर्गवासी कबीर केनी व निर्मळ केनी यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा मित्रांनो आयोजित केली गेलेली आहे. कबीर निर्मळ स्मृती चषक आणि चषकाचं हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन मित्रांनो. उद्घाटनीय सामना तुमच्या समोर इथे मात्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेला यांची उपस्थिती लाभलेली आहे त्या अतिथीगणांचा शुभ सन्मान करणं निश्चितच आयोजकांचं काम आहे. आणि म्हणून व्यासपीठावर उपस्थित खास करून सौ शर्मिला यशपाल माली विद्यमान उपसरपंच मानकोली यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती निश्चितच या मंडळाचे खंदे कार्यकर्ते त्याचबरोबर मानकोली गावातील शाखाध्यक्ष बाराम केणी यांना निश्चितच मी करतो. विनंती असेल आपण ताईंचा शुभ सन्मान करायचा आहे. तर या ठिकाणी स्वागत आणि सन्मान आपण पाहतोय
विद्यमान उपसरपंच माणकोली शर्मिलाजी यशपाल माळी यांचं विशेष स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. त्याचबरोबर सविता शरद केनी सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य मानकोली यांनाही यानंतर सन्मानित केले जाईल. विनंती असेल बारामदादा केनी आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. तर या ठिकाणी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मानकोली सविताजी शरद केनी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे बालारामजी केनी यांच्या शुभ हस्ते. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित श्री सुंदर शेठ माई समाजसेवक मानकोली यांचा यानंतर शुभ सन्मान इकडे मात्र होईल. विनंती असेल बारामदादा आपणास आपण त्यांना शुभ सन्मानित करायचे. मानकोली गावचे उद्योगपती सुंदर शेठ माळी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. धन्यवाद. मान्यवरांचे खूप खूप आभार. चला मित्रांनो जाऊया आपण मैदानामध्ये. तिकडे आजच्या दिवसातील उद्घाटनीय सामना सुरू आहे. चौटा हिरवा माणकोली बी वर्सेस जयदुर्ग सुरे बी या दोन संघांदरम्यानचा हा सामना आपल्या भेटीला आलेला आहे. निश्चितच सामन्याला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा तिकडे मात्र अंकित केल्या गेल्या आणि रविकांत पाटील आपलं स्वतःचं व्यक्तिगत आणि त्याचबरोबर चौथा हिरवा माणकोली बी संघाचं अकाउंट ओपन करत असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा घेताना मित्रांनो आपण त्यांना पाहिलं. गोलंदाजी मार्कवर तयार असतील. गोवर नावाचा हा गोलंदाज आहे. या षटकातील पुढचा चेंडू. यावेळेस हा चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेंथ आहे. पॉइंटच्या डोक्यावरून उडवून दिला. काय अप्रतिम फटका आहे. 4 धावांसाठीचा आलेला हा दर्जेदार चौकार. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय नरेशजी माळी समाजसेवक मानकोली यांनाही यानंतर सन्मानित केले जाईल. विनंती रमाकांतजी केनी आपण त्यांना शुभ सन्मानित करायचंय. मित्रांनो काही अप्रतिम फटका होता. खरं तर नरेशजी माळी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे. गोलंदाज तयार. यावेळेस हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ गुड लेंथ. यावेळेस थोडं खऱ्या अर्थाने पुढे ठेवलेला चेंडू आहे आणि चेंडू पडल्यानंतर निश्चितच अनपेक्षितरित्या उसळतो. सरळ जाऊन एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतो आणि उर्वरित काम एसटी रक्षकाने चांगल्या पद्धतीने इकडे मात्र चोखपणे बजावलं. निर्धाव चेंडूची ती मात्र सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळाली. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय लाचंद्रजी माळी निश्चितच एकविरा माणकोळी संघाचे कोच आहेत. त्यांनाही यानंतर सन्मानित केले जाईल. विनंती असेल रमाकांत दादा आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचे. गोलंदाज तयार. रविकांत याच्यासाठी यावेळेस अप्रतिम लाईन आहे. फलंदाजाचा स्टान्स इथे मात्र चेक केला जातोय गोवर नावाच्या गोलंदाजाकडून आणि अप्रतिमरित्या इथे मात्र चेंडू हाताळला जातोय. या अगोदर शॉर्ट ऑफ गुड लेंथवर चेंडू ज्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर लँड केला होता त्यावेळेस त्या चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पलीकडे धाडलं होतं. यावेळेस मात्र सातत्याने चांगली दिशा ठेवली जाते आणि विथ ग्रेट कंट्रोल इथे मात्र गोलंदाजी करताना हा गोलंदाज आपण पाहतोय गोवर. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर निघालेले आहेत. समोर उडून दिलेले आहे. पाहायचा एक क्षेत्ररक्षक तिथे मात्र अपाक्याच्या बाहेर चेंडू आणि 4 धावांसाठीचा आलेला हा गुणवत्तापूर्ण चौकार. पहिलं षटक सुरू आहे आणि 46 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाज गोर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी स्वतःला तयार करतील. यावेळेस रविकांत पाटील पुन्हा एकदा स्ट्रायकिंग साठी सज्ज आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक फेकलं जात आहे आणि आपण पाहतो फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत.
यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने व्हॉट अ ग्रेट ड्राईव्ह दिस वन इज स्क्वेअर ड्राईव्हचा अप्रतिम फटका आणि हा सुद्धा चौकार. काही अप्रतिम फटका तिथे मात्र इथे खेळलेला आहे रवी पाटील यांनी. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर निश्चितच 3 चौकार त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले, एक दुहेरी धाव आणि सरमिसळ करत 14 धावा इथे मात्र या धावफलकावर लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतील. निश्चितच विनंती असेल वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे आणि आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लगेच तिथे मात्र सजवून घ्या. 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना अप्रतिम फलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे. 14 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. चौथा हिरवा अणकोली बी आणि त्यांच्या वर्सेस जयदुर्गा सुरई बी असा सामना मित्रांनो आजच्या दिवसातील पहिला उद्घाटनी सामना आपल्याला पाहायला मिळतो. मान्यवर निश्चितच या स्पर्धेची रजा घेत असताना आपण पाहतो त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये स्वागत असेल आणि तुम्ही आपला अमूल्य वेळ इथे मात्र दिला आणि स्पर्धेत आपली उपस्थिती दिली त्याबद्दल तुमचे आभार असतील. विलासपती राणाल संघाचे अष्टपैलू खेळाडू पंकज भोईर यांच्याकडून या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा येत आहेत. स्वर्गीय कबीर निर्माण स्मृती 2021 चषक या स्पर्धेला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. पंकज भोईर आपला खूप खूप स्वागत आहे. क्रमांक 2चा गोलंदाज यावेळेस सुभाष आपल्याला पाहायला मिळतील. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आहेत. फलंदाजी फार चांगली राहिली होती. पॉवर प्ले खऱ्या अर्थाने आपल्या नावावर इथे मात्र केलेल्या आहे. रमेश आणि रवी अशी ही सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये मित्रांनो पाहायला मिळते. 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे आणि सुरुवात तर दमदार इथे मात्र झाली आहे. गोलंदाज सुभाष तयार. यावेळेस समोर खेळून काढलेला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतात. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. धावबाद करण्याची संधी स्ट्रायकिंग एंडला यावेळेस आणि फलंदाज एक धाव काढल्यानंतर मात्र धावबादच्या रूपाने बाद होईल. चौथा हिरवा मणकोली बी संघाला लागलेला हा पहिला धक्का. बिग विकेट बिग लॉस. चौथा हिरवा मानकोली बी संघाचा. आमचे गणेश दादा आम्हाला निश्चितच सूचित करतात दिस विकेट वॉज सो क्रुशियल अँड इम्पॉर्टंट फॉर चौथा हिरवा मानकोली बी टीम. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झाला मित्रांनो आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर आपण पाहिला समोर खेळून काढलेला होता. खरं तर डीप मधून क्षेत्ररक्षक गोबर याचा अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. आणि क्षेत्ररक्षण क्रिकेटच्या बाबतीत आपण जर पाहायला झालं तर क्रिकेटचा अतिशय महत्वाचं अंग आहे की ज्याकडे पूर्वी दुर्लक्षित केले जायचं, परंतु ऍडव्हान्स क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाला फार महत्व दिलं जातं आणि त्यासाठी सेपरेट स्वरूपामध्ये प्रॅक्टिस सेशन्स चाललेले मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये जे जे संघ निश्चितच यशस्वी ठरतात त्या संघांकडून अशा पद्धतीच्या टॅक्टिक तिकडे मात्र वापरल्या जातात. प्रत्येक गोष्टीचं सेपरेट तिथे मात्र प्रॅक्टिस सेशन असतं. गोलंदाज विथ ग्रेट माइंड पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. सुभाष नावाचा गोलंदाज आहे. जयदुर्गा सुरई बी संघाकडून 46 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना चौथा हिरवा मानकोली बी संघ पाहतो. या अगोदर एक मोठा मासा गळायला लागला आणि यानंतर मात्र मैदानामध्ये मार्गक्रमण केलेले आहे श्री नावाच्या फलंदाजाने. श्रीकृष्ण खरं तर त्यांचं नाव आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू समोर ठेवला आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने खेळून काढला. एक धाव पूर्ण असेल. दुसरीसाठी जातील का? व्हॉट अ ग्रेट फिल्डिंग बाय द फिल्डर. क्षेत्ररक्षणाचं कौतुक करावं लागेल. अशा पद्धतीचं जर क्षेत्ररक्षण तुमच्याकडे असेल तर खऱ्या अर्थाने गोलंदाजाचा विश्वास कुठेतरी वाढत असतो आणि एकदा की आत्मविश्वास दुणावला बळावला की त्यानंतर अशक्य गोष्टी सुद्धा बऱ्याचदा शक्य झालेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. आणि आत्मविश्वास ही अशा पद्धतीची शक्ती आहे जी माणसाला पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचत असते. गोलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. स्टेप आउट झालेत. ऑफ साईडच्या दिशेने ओढून दिलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून क्षेत्ररक्षक येतोय. क्षेत्ररक्षण गचार राहिला यावेळेस. 2 धावा काढण्याची मुभा तिथे मात्र होती. त्या 2 धावा इथे मात्र दिल्या गेल्या आणि या 2 धावांनी धावफलक 2 ने वाढलाय आणि मित्रांनो जाऊन पोहोचले ते 18 या धावसंख्येपर्यंत. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 18 धावा धावफलकावर आहेत. 46 धावांचा खरं तर पल्ला इथे मात्र गाठायचा आहे आणि पहिल्या सामन्याची फलंदाजीची सुरुवात इथे मात्र ज्ञानेश्वर मुकादम सर धडाकेबाज राहिली आहे.
मोठे फटके दरम्यान आपल्याला तिकडे मात्र पाहायला मिळाले. खास करून विशाल याच्यावर जे आक्रमण उघडलं होतं, 3 षटकार त्याच्या षटकामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज स्वतःला पुन्हा एकदा तयार करतील. यावेळेस मोठा फटका आहे. व्हॉट अ ग्रेट शॉट. इथेही कोणतीही संधी नाही क्षेत्ररक्षकाला. 1 बाउन्स फॉर रन्स. हे आणि सन्माननीय कार्याध्यक्ष गणेशदादा केणी यांची स्पर्धा असल्या कारणे स्पर्धेची सुरुवात नवीन 40+ संघटनेतील या 2 संघांच्या सामन्याने मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम अशा पद्धतीचा नजारा आहे. निश्चितच एखाद्या कॅरिबियन बेटावर आपण हा सामना खेळतो अशा पद्धतीचा फील आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने मागच्या महिन्यामध्ये दमन दौरा आयोजित केला गेला आणि तिकडे ज्या पद्धतीचं मैदान होतं त्याहीपेक्षा किती अव्वल दर्जाचं हे मैदान मित्रांनो आपण पाहतोय. यावेळेस समोर ठेवला आहे. यॉर्कर लेनचा वापर केला गेला. ब्रह्मास्त्र इथे मात्र वापरला. याही वेळेस खराब क्षेत्ररक्षण आणि 2 धावा याही वेळेस आल्या आणि या 2 धावांच्या मदतीने खरं तर धावफलक वाढलाय आणि 24-24 पर्यंत जाऊन पोहोचलाय. क्रीडा नगरी अतिशय सुसज्ज अशा पद्धतीची गोल चौफेर अशा पद्धतीचं हे मैदान आपण मित्रांनो पाहतोय आणि यासाठी खऱ्या अर्थानं निश्चितच कठोर परिश्रम घेतले गेले. सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून चौथा हिरवा असो, गुरुदत्त 40+ असो, त्याचबरोबर या सर्वांच्या साथीने निश्चितच ग्रामपंचायत कमिटी इथे मात्र त्यांच्या बरोबर आहे आणि या सर्वांच्या सांघिक प्रयत्नाने एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि अशा पद्धतीचा हे कार्य मित्रांनो अतुलनीय अशा पद्धतीचं कार्य इथे मात्र केलं गेलंय. गोलंदाज तयार. याही वेळेस समोर ठेवलाय. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पिच केला जातो. वाईड यॉर्करचा इथे मात्र वापर केला गेला. सुभाष अतिशय चाणाक्ष आहे. यावेळेस या अगोदरच्या चेंडूवर निश्चितच चांगले फटके आपल्याला पाहायला मिळत होते, परंतु या षटकाचा शेवट मात्र गोड करत असताना सुभाष नावाचा गोलंदाज आपण पाहिला. 12.00च्या धावगतीने 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 24 धावा धावफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या. विनंती असेल ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये आपण पाणी घेऊन जायचंय. तत्पूर्वी मित्रांनो आपण वळूया या निश्चितच व्यासपीठाची शोभा ज्या सन्माननीय अतिथीगणांनी ती मात्र वाढवलेली आहे त्या सर्वांचा शुभ सन्मान इथे मात्र केला जाईल. क्रिकेट रसिकांचे तुम्ही पाहुणे, सर्व दारे तुम्हा उघडी, तुम्ही जाल तेथे तुमच्यासाठी अंतरू पाय घडी. मित्रांनो जाऊया व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय जयंता माळी उद्योगपती मानकोळी यांचा शुभ सन्मान. विनंती असेल पुन्हा एकदा रमाकांत दादा आपल्या शुभ हस्ते त्यांना शुभ सन्मानित करायचे. सकाळच्या सत्रामध्ये इथे मात्र उपस्थिती लाभलेली आहे. मानकोळी गावचे सुपुत्र आणि उद्योगपती अगदी कमी वेळात कठोर परिश्रम घेऊन इथे मात्र स्वतःचं नाव लौकिक केलेलं आहे आणि एक आदर्श या गावामध्ये ज्यांनी स्थापित केलाय ते सन्माननीय जयंत शेट माळी यांचा शुभ सन्मान केला गेला. त्याचबरोबर त्यांच्या साथीने या गावातील एक आकर्षक व्यक्तिमत्व निश्चितच शरद चाचू केणी, शरद श्रीपद केणी यांचाही इथे मात्र शुभ सन्मान होईल. हे व्यक्तिमत्व असं आहे खरं तर मित्रांनो, तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला फार महत्व आहे आणि आपल्यामुळे किती आनंदित लोक झाली यालाही खऱ्या अर्थाने महत्व आहे. प्रत्येकाला आनंद देत सुटत असतात आणि चेहऱ्यावर निश्चितच स्मित हास्य असतं आणि खरं तर दुसऱ्याला आनंदित करणं हे सर्वात मोठं काम आहे. त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय चंद्रकांतजी रतन केनी यांनाही शुभ सन्मानित केले जाईल. यस, त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित सुधाकर दादा माळी यांना शुभ सन्मानित केले जाईल. समाजसेवक आहेत मानकोळी गावचे. जिथे कमी तिथे आम्ही निश्चितच प्रत्येक कार्यामध्ये त्यांचं सहकार्य मिळत असतं आणि त्यांनाही शुभ सन्मानित केलं जातं. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय अविनाशजी माळी नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत मानकोळी यांचाही शुभ सन्मान, स्वागत आणि निश्चित सन्मानाचा इथे मात्र कार्यक्रम होत आहे. सन्माननीय रमाकांत दादा माळी यांनाही विनंती असेल, केनी यांना विनंती असेल आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. चला मित्रांनो जाऊया बॅक टू द क्रिकेट नाऊ. मैदानाकडे आपण जाऊया. त्याचबरोबर या व्यासपीठावर उपस्थित श्री मंदेश म्हात्रे उद्योजक आहेत मानकोळीचे आणि त्यांनाही शुभ सन्मानित केलं जाईल. मंदेश म्हात्रे आपलाही शुभ सन्मान होईल. बॅक टू द क्रिकेट नाऊ मित्रांनो जाऊया. इथे मात्र गती कमी केली होती आणि फ्लाइट दिली होती या गोलंदाजाच्या माध्यमातून
आणि बाल बाल बचावले फलंदाज असं म्हणायला हरकत नाही. लालच बुरी बला आहे. इथे मात्र लालच दिली होती फलंदाजाला दाखवली आणि या चेंडूवर निर्धाव चेंडू आहे अशी मोहर या गोलंदाजाने लावली. धावफलक स्थिर आहे. 24 धावा धावफलकार आहेत. राकेश नावाचा गोलंदाज क्रमांक 3चं षटक घेऊन मैदानामध्ये उपलब्ध. 11 चेंडू आणि 22 धावा असं समीकरण. 200च्या स्ट्राईक रेटने यानंतर धावा बनवाव्या लागतील. यावेळेस गती काढून घेतलेली आहे. व्हॉट अ ग्रेट बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी आहे. खरं तर या अगोदरचं आपण सत्र पाहिलं त्या सत्रामध्ये विशाल माळी जे करण्यासाठी असमर्थ ठरला होता ते काम इथे मात्र हा गोलंदाज करतोय असं म्हणायला हरकत नाही. यावेळेस राकेश नावाचा गोलंदाज लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव टाकण्यामध्ये समर्थ ठरतोय. इथे मात्र प्रेशराईज केलंय या फलंदाजाला. मोठं नाव आहे मित्रांनो. होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड आहे. प्रेशर इथे मात्र असेल आणि इफ यू कांट हँडल दी प्रेशर यू कांट मॅनेज सक्सेस असं म्हटलं जातं. गोलंदाज तयार. यावेळी चेंडू पडतो. वळण घेतो. यष्ट्यांचा वेध घेतला जातो आणि त्रिफळाच्या रूपाने गडी क्रमांक 2 बाद होतोय. चौथा हिरवा माणकोली बी या संघाचा. म्हणून आपण पाहतोय या 6 दिवसांच्या स्पर्धेसाठी पंच म्हणून भूमिका जे पाहणार आहेत. पंचगिरी खऱ्या अर्थाने फार महत्वाची असते. कोणतीही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंचांची भूमिका अतिशय महत्वाची आहे आणि यावेळी शिवम मोहिते सर त्याचबरोबर प्रसाद राज्याध्यक्ष आणि सूर्यकांत मोरे सर निश्चितच 40 प्लसचे सामने इथे मात्र कव्हर करतील आणि त्यामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्वाची राहील. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये निश्चितच समालोचक म्हणून ज्यांचं इथे मात्र काम राहणार आहे ज्यामध्ये निश्चितच या गावचे सुपुत्र माणकुली गावचा बुलंदाबाज काराम केणी सर आणि भिवंडी तालुक्याचे कम्प्युटर ज्यांना म्हटलं जातं ते आमचे साथी समालोचक सुभाषजी धुमास सर आणि त्याचबरोबर वडुनगर गावचे सुपुत्र जे न देखे रवी ते देखे कवी एक अग्री कवी ज्ञानेश्वर चिकणे सर निश्चित यांची भूमिका महत्वाची राहील. त्याचबरोबर माझ्या समवेत गुणसंख्या लेखक ऑफिशियल स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम सर. आपलंही काम निश्चितच या अगोदर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये फार चोख राहिलाय आणि या स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. गोलंदाज यावेळेस तयार असेल. या अगोदर 3 चेंडूंचा खेळ झालाय. एकही धाव या 3 चेंडूंवर आली नव्हती. इथेही गती काढून घेतले. समोर खेळलेले आहेत. निश्चितच गोलंदाजाचा हात जर या चेंडूला निश्चितच लागला असता स्पर्श झाला असता तर यावेळेस धावबादच्या रूपाने गणेश केणी यांना परतावं लागलं असतं. परंतु बाल बाल बचावले असं म्हणायला हरकत नाही. ज्यावेळेस गोलंदाज निश्चितच चेंडू टाकत असतो आणि फॉलो थ्रू तिथे मात्र कंट्रोल करणं फार निश्चितच जिकरीचं ठरतं, कठीण ठरतं. समीकरण यावेळेस बदललंय. 8 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण यावेळेस आहे. 3रं षटक सुरू आहे आणि यावेळेस हे जे टास्क आहे हे जे कार्य आहे ते थोडं कठीण होत चाललेलं ज्ञानेश्वर मुकादम सर आपल्याला पाहायला मिळतं. कारण ज्या पद्धतीने डावाची सुरुवात होती डावाच्या सुरुवातीमध्ये आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. त्यानंतरचं षटक दुसरं की ज्या षटकामध्ये 10 धावा आल्या आणि 3ऱ्या षटकाने या सामन्याचं जे चित्र आहे ते थोडं क्लिष्ट केलंय. चौथा हिरवा माणकोली बी या संघासाठी. गोलंदाज राकेश पुन्हा एकदा स्वतःला तयार करतील. रविकांत इज रेडी. इथे चेंडू समोर ठेवला जातो. चेंडू पडल्यानंतर इथेही वळतोय. अशा पद्धतीचं वळण आणि ते सुद्धा सिमेंट पिचवर जर तुम्ही घेत असाल तर एक गोलंदाज म्हणून तुमची कारकीर्द निश्चितच उल्लेखनीय आहे असं म्हणायला हरकत नाही. अडचणींमध्ये वाढ होत आहे. यावेळेस चौथा हिरवा माणकोली बी या संघासाठी 5 चेंडू आतापर्यंत या गोलंदाजाने हाताळलेत आणि फक्त 1 धाव इथे मात्र दिली गेलेली आहे. या अगोदर आपण पाहिलं निश्चितच मनोज केनी ज्याला फिरकीचा जादूगार म्हटलं जातं त्याने 6 धावा दिल्या होत्या. परंतु हा गोलंदाज अतिशय महत्वाची कामगिरी करत असताना जय दुर्गा सुरई बी संघासाठी 5 चेंडू हाताळलेत. फक्त 1 धाव इथे मात्र दिली आहे. 7 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण असताना यावेळेस फास्ट निश्चितच आमचा आवाज तुमच्यापर्यंत तमाम लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जात आहे
ते डीजे लियान आणि त्याचे प्रोप्रायटर फॅरिस केनी असतील, त्यांच्याबरोबर त्यांचे टेक्निशियन अभिजित माळी असतील आणि विनीत तरे यांचंही निश्चितच स्वागत असेल. या संपूर्ण स्पर्धेसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धांचं मित्रांनो GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट यांच्या माध्यमातून केलं जातं. निश्चितच तुम्हालाही या स्पर्धेच्या निमित्ताने शुभेच्छा असतील. मित्रांनो, 3 षटकांचा वाजवी खेळ इथे मात्र संपतोय आणि 3 षटकांच्या अंती धावफलक आपण पाहतो तर 25 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. खरं तर यानंतर 6 चेंडू आणि 21 धावा असं समीकरण इथे मात्र उरलंय. ज्या पद्धतीने डावाची सुरुवात झाली होती त्यावेळेस असं वाटलं होतं की या दुसऱ्या सत्राची सुरुवात झाल्यानंतर फलंदाजी पहिल्या सत्राप्रमाणेच इथे मात्र होईल का, परंतु त्या गोष्टीला इथे मात्र मोड दिली आहे आणि दुसरं षटक संपलं या दुसऱ्या सत्राचं आणि त्यानंतर निश्चितच तिसऱ्या षटकामध्ये ग्रेट कमबॅक राहिला राकेश नावाच्या गोलंदाजाचा. फक्त आणि फक्त 1 धाव दिली आणि गडी मात्र 2 बाद केले आहेत. यावेळेस क्रमांक 4 साठी नवीन गोलंदाज इथे मात्र व्यक्तिगत कोट्यातील पहिलं षटक आणि सांघिक कोट्यातील चौथं आणि अंतिम षटक घेऊन विजय पाटील नावाचे गोलंदाज स्वतःला तयार करतील. यावेळेस आपण पाहिलं फलंदाजी निश्चितच चांगली राहिली होती. या फलंदाजाची 10 धावा इथे मात्र व्यक्तिगतरित्या त्याने कॉन्ट्रीब्यूट केल्या होत्या आणि यावेळेस निश्चितच आणि क्रिकेट अशा पद्धतीचा खेळ आहे ज्ञानेश्वर मुकादम सर. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही जर एखादी गोष्ट चांगली केली असेल तर दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला निश्चितच तो आत्मविश्वास मिळत असतो आणि एकदा की तो आत्मविश्वास मित्रांनो आपल्याला मिळाला तर अशक्य गोष्टीही आपण सहज शक्य करून दाखवत असतो. इथे त्या पद्धतीने इथे मात्र कामगिरी करतात आहेत जय दुर्गा बी सुरई संघ. 6 चेंडू 21 धावा असं समीकरण मैदानामध्ये उरलेलं आहे. चला, विनंती असेल वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. मित्रांनो, काही गोष्टी माणसाला वेळ असल्यानंतर समजतात, वेळेवर समजतात आणि काही गोष्टी वेळ निघून गेल्यानंतर समजतात. निश्चितच चौथा हिरवा मानकोली बी संघासाठी हा सामना अतिशय महत्वाचा आहे आणि तिसऱ्या सामन्यामध्ये जो वेळ त्यांचा निघून गेलेला आहे, मला असं वाटतं चौथ्या षटकामध्ये निश्चितच त्या वेळेची भरपाई करावी लागेल आणि वेळेला महत्व द्यावं लागेल. वेळ आहे 6 चेंडू फेकले जाण्याची आणि या 6 चेंडूंवर 21 धावा इथे मात्र लावाव्या लागतील धावपळकावर. यानंतर हा महत्वाचा सामना आजच्या दिवसातील उद्घाटनीय सामना जिंकण्यासाठी मैदानाच्या चौफेर आपण वृक्षवल्ली पाहतोय मित्रांनो. वृक्षवल्ली अमा सोयरी वनचरी. गोलंदाज क्रमांक 4 चा तयार विजय पाटील. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र राहिलेलं आहे. हिट विकेट मला असं वाटतं झाले असावेत. गणेश केनी निश्चितच हिट विकेटच्या रूपाने क्रमांक 4 चा गडी बाद होतोय. चौथा हिरवा मानकोली बी या संघाचा. आगमन झालेले आहे ते ज्यांना आपण शरद नाना म्हणून ओळखतो, सदस्य आहेत नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे, त्यांचं या स्पर्धेमध्ये स्वागत असेल. माझ्या उजव्या बाजूला निश्चितच अविन माळी असतील, त्याचबरोबर जे जे चेहरे मला दिसतात बबलू असतील, त्याचबरोबर संदीप माळी आहेत. या सर्वांचं खरं तर इथे मात्र स्वागत आहे. आपली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचं निश्चितच आयोजन चांगलं व्हावं या उद्देशाने प्रत्येकाकडून सहकार्य अपेक्षित आहे आणि तुमची सर्वांची उपस्थिती मात्र मिळालेली आहे. आमच्या उजव्या बाजूला निश्चितच गणेश दादा केणी यांच्या समवेत आम्ही पाहतोय न्यू एकुरा पिंपळनेर संघाचे सर्व सदानंद शेठ आणि त्यांच्याबरोबर निश्चितच हनुमंत माळी कर्णधार यांच्याकडे आमची नजर जाते आणि त्यांचंही स्वागत असेल. आणि प्रत्येक जण खऱ्या अर्थाने 40+ चे जरी सामने असतील तरी अतिशय निरीक्षणपूर्वक हे सामने बघतोय, कारण स्पर्धाच मित्रांनो तितकी मोठी आहे. चला, 5 चेंडू आणि त्यानंतर 21 धावा असं समीकरण मैदानामध्ये उरतंय. वेळेच्या बाबतीत सहकार्य आपलं अपेक्षित आहे. प्लीज कोऑपरेट इन कन्सर्न ऑफ टाइम. टाइम इज व्हेरी प्रेसियस. टाइम इज मनी इट सेल्फ. गोलंदाज तयार असतील. 5 चेंडू आणि 21 धावा असं हे समीकरण. पहिला चेंडू शपल क्रॉस होऊन खेळून काढले. पाहायचा आहे क्षेत्ररक्षक इथे फक्त बनला प्रेक्षक. 4 धावांसाठीचा आलेला गुणवत्तापूर्ण A1 ब्रँडेड विशाल माली ब्रँडेड चौकार.
अप्रतिम फटका इथे मात्र खेळला गेलेल्या विशालेच्या माध्यमातून आणि विशाल याला स्वतःच्या नावाप्रमाणे विशाल खेळी करावी लागेल. पहिल्या चेंडूवर तर चांगल्या पद्धतीने कनेक्शन आपण पाहिलं, एक चौकार स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे आलेला आपल्याला पाहायला मिळाला. यानंतर समीकरण मित्रांनो उरलंय 4 चेंडू आणि 17 धाबांची गरज असेल. निश्चितच मला असं वाटतं 3 चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि तेही हवाई मार्गाने पाठवावे लागतील विशाल याला हा सामना जर जिंकायचा असेल. या अगोदर बऱ्याचदा विशालाने तुफानी खेळ केलेली आहे. निश्चितच वीर तानाजी दापोडे आयोजित त्या स्पर्धेमध्ये काही तुफानी फटकेबाजी त्यांनी केली होती. त्याचबरोबर ठाकराचा पाडा या स्पर्धेमध्ये अतिशय आग ओकणारी फलंदाजी विशाल याची राहिली होती आणि प्रत्येक चेंडू जणू काही फुटबॉलचा चेंडू आहे अशा पद्धतीने तो तिकडे मात्र साईट करत होता. प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे धाडत होता. इथे मात्र 4 चेंडू आणि 17 धाबांची गरज. गोलंदाज स्वतःला तयार करतील विजय पाटील. यावेळेस समोर ठेवले कनेक्शन चांगले आहे. पायाचे गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होईल का? यस, ओव्हर द हेड ऑफ द फिल्डर. बॉल इज रेसिंग ऑल द वे फॉर रन्स. मित्रांनो बदललाय. या येणाऱ्या 2 चौकारांनी इथे मात्र विजयाच्या आशा पल्लवित केलेल्या आहेत. चौथा हिरवा माणकोली बी आणि या सर्व निश्चितच प्रेक्षकांसाठी समर्थकांसाठी पायचं समीकरण आता मात्र बदललंय. 3 चेंडू आणि त्यानंतर 13 धावांची गरज असेल. पायचे 3-13 कोणाचे ते मात्र वाचतायत. विशालच्या बॅट मधून एखादा मोठा फटका इथे जर आली तर विजयाची ती नांदी ठरेल. पायचा कशा पद्धतीने तिच्या पहिल्या सामन्यामध्ये निश्चितच इथे फलंदाजी राहील विशाल याची. ज्या 21 धावा त्याने त्याच्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या त्याच 21 धावा इथे मात्र कुठून काढायच्या आहेत. इथे हे चांगलं कनेक्शन आपण पाहिलं नव्हतं. पाहायचंय लेग साइड रिजन मध्ये क्षेत्ररक्षण तर चांगलं राहायचंय. यावेळेस दुसरी धावा आणि ती 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. दुसऱ्या धावेसाठी गेले आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 3 चेंडूंमध्ये 13 धावांची गरज असताना 2 धावा इकडे मात्र आल्या आणि आता 2 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण. यावेळेस इथे मात्र हाफ मेजर नसतील. प्रत्येक चेंडू इथे मात्र षटकारासाठी पाठवावा लागेल आणि धाडावा लागेल तो विशालेला. ज्या 21 धावा तिथे मात्र खर्च केल्या होत्या त्या 21 धावा इथे मात्र काढायच्या आहेत. चौथा हिरवा माणकुली बी संघासाठी हा जर सामना जिंकायचा असेल, होम ग्राउंडवर मित्रांनो होम क्राऊडच्या अंडर खेळतायत आणि त्यावेळेस खरं तर ही संधी आहे. संधी प्रत्येकाला सारखीच आहे आणि येणारा प्रत्येक सूर्योदय मित्रांनो आपल्याला संधी देत असतो. संधी मिळत नसेल तर संधी निर्माण करा. 2 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण उरलंय. दोन्ही चेंडूंवर 2 मोठे फटके आणि षटकार जर आले तर आणि तरच हा सामना इथे मात्र जिंकला जाईल. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? इथे मोठा फटका खेळायचा आहे आणि प्रयत्न केले. असफल प्रयत्न दरम्यान आपल्याला पाहायला मिळाले आणि हा चेंडू लिगल मानला गेला. पंच कोणत्या पद्धतीने हरकतीत आले नाहीत आणि अप्रतिम गोलंदाजी इथे मात्र केली आहे आणि विजयाची द्वारं इथे मात्र खुली केलेली आहेत. जे जय दुर्गा सुरई बी संघाच्या या गोलंदाजाने स्वतःच्या संघासाठी. आता मात्र फक्त आणि फक्त औपचारिकता इथे मात्र शिल्लक असतील. 1 चेंडू आणि 11 धावा. एखादा चमत्कार या सामन्यामध्ये चौथा हिरवा माणकुली बी संघाला वाजवू शकतो. शेवटचा चेंडू. इथे फटका मोठा आहे परंतु यावेळेस वेळ निघून गेलेली आहे. षटकार जरी आला तरी निश्चितच हा सामना मात्र जिंकलाय. जय दुर्गा सुरे बी संघाने जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक अशा पद्धतीचं अभिनंदन असेल आणि पराभूत संघ होम ग्राउंड आणि होम क्राऊडच्या अंडर प्रेशर इथे मात्र कामगिरी झालेली पाहायला मिळाली. या स्पर्धेत सहभाग नोंदवला.